सिद्धिविनायक झिराड अर्थात यजमान संघ या दोन संघांमधील क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे। निर्धारित 3 षटकांचा सामना असणार आहे। दोन्ही संघ आपल्याच विभागातील अलिबाग तालुक्यातील आणि या दोन संघांमधील या सामन्यामधील आपल्याला घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळणार आहे। गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय गोलंदाज षटक क्रमांक पहिलं अभिषेक नाईक। अभिषेक नाईक आलाय गोलंदाजीच्या मोर्चावरती आणि मात्र सलामीची जोडी पाहायला गेलं ते तन्मय आणि प्रितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। ती मात्र सिद्धिविनायक धोकवडे या संघाकडून माफ करा वागेश्वरी धोकवडे आणि सिद्धिविनायक झिराट सामन्याला इथे सुरुवात होते। अभिषेक नाईक पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेचा पहिल्या चेंडूवरती समोरच्या देशाने खेळलेला हा फटका वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय। धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय 4 या धावसंख्येने आणि मात्र चांगल्या प्रकारे अकाउंट ओपन केलंय आपल्या संघाचं वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा। वागेश्वरी धोकवडे या संघाने 4 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अभिषेकच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय। यावेळेस चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मारण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये त्या चेंडूला अडवला जातोय। हा चेंडू मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची सांगता अभिषेक नाईक चांगल्या प्रकारे पलटवार दिलाय। पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच नंतर डॉट चेंडू। मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने मात्र चांगली अशी इनिंग साकारली तो ठरतोय संकेत घरत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। पुढील चेंडू चांगल्या प्रकारे आडव्या बॅटने मारलेला फटका तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फेक करेल तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट होते। या एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती। पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत लावलेत। ते अभिषेक नाईक याने 5 या आकड्यावरती धावफलक पोहोचते बिनबाद 5। ही धावा धावफलकावरची स्थिती परिस्थिती वागेश्वरी धोकवडे या संघाची। यावेळेस चेंडू चांगल्या प्रकारचा फटका आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे। चांगल्या प्रकारे सामना मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय। 6 धावा लागतायत। आता मात्र अब्बूने मात्र कमबॅक केलं। इथे पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर इथे मात्र पलटवार केलाय जशाच तसं उत्तर इथे मात्र अब्बूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। चांगला असा गोलंदाज आहे अलिबाग पंचक्रोशी मधील। यावेळेचा चेंडू चांगला भन्नाट गती आहे। डोळ्याची पापणी लवते न लवते त्याच्या अगोदर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय। गती सुद्धा भरधाव गती आहे आणि हायम ॲक्शन पाहायला मिळते या गोलंदाजाची। 5 या आकड्यावरती अद्यापपर्यंत धावसंख्या तिथे स्थिरावली। 5 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि मात्र या माफ करा स्कोर धावसंख्या 6 लागलेली आहे। 5 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे। षटकातील अंतिम चेंडू असणार आहे। यावेळेचा चेंडू हाही चेंडू मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय बिनबाद 6 धावा धावफलकावर लागतायत त्या वागेश्वरी धोकवडे या संघाच्या। आणि मात्र पुढील षटकासाठी मी घेऊन चलतोय आमचे गुरुवर्य इमरानजी बुकारी सर यांच्याकडे। धन्यवाद। थैंक यू सो मच। अभी अभी अपने आवाज सुने हमारे काबिल दोस्त ऋतिक जी लोंडे। उसके पहले मैं सम्मानीय आदरणीय योगी जी गुरव सर से गुजारिश करूंगा कि कनकेश्वर झिराट की रन मशीन फाइटर जेट जिसे कहा जाएगा वो है संकेत घरत प्लेयर ऑफ द मैच, जिन्होंने शानदार बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए सेकेंड राउंड भी जीता।
कॉन्ग्रेचुलेशन संकेत, विश यू ऑल द बेस्ट। फिर से एक बार मैच शुरू होने जा रहा है। दूसरी ओर की जिम्मेदारी गेंदबाज श्रेयस थले, श्रेयस थले गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बैटर प्रीतेश। इस बार मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, फील्डर है वहां पर, एक रन पर संतुष्ट होना होगा। कनकेश्वर झीराट बनाम वागेश्वरी धोकौड़े, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, सेकंड फेरी का ये मैच। जबकि लेफ्ट आर्म बैटर जिन्होंने चौके के साथ शुरुआत की थी वही बैटर तन्मय स्ट्राइक एंड पर। स्कोर जा पहुंचा हमारे गुड़े लेखक जी बतलाते हुए स्कोर कार्ड पर धीरे धीरे साक्षी भाभी के हीरो अभिषेक पाटिल, जर्सी नंबर 7। इस बार कवर के ऊपर से खेल दिया है, फील्डर वहां पर थे, एक रन लिया। और जब तक फील्ड करेंगे तब तक एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 8 रन। अभिषेक नाइक की जितनी तारीफ करो उतनी कम। पहली गेंद पर चौवा आने के बाद आने वाली 5 गेंदों में रनों को रोकने की कोशिश की और लगभग उसमें कामयाब हो गए। गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार श्रेयस थले, अपने छोर की अगली गेंद। ओहो, इस बार हवा में खेलने की कोशिश, फील्डर अभिषेक नाइक करेंगे नहीं गलती, सुरक्षित हाथों में विकेट का पतन और डीजे को मौका। जरूर यहाँ पर श्रेयस थले को गेंदबाजी के लिए क्यों दावत दी, क्योंकि कनकेश्वर झिराट के वो शानदार गेंदबाजी करने का नमूना पेश कर रहे हैं और इन फॉर्म गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। और अभिषेक नाइक ने जिस तरह से गेंदबाजी की उसी लायक यहाँ पर गेंदबाजी करते हुए, उसी क्रम पर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। न्यू बैटर मैदान पर विशाल आते हुए, इस बार गेंद हवा में, फिर से एक बार तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं। कम ऑन डीजे प्रथमेश। दिल से आभार। हमारी आवाज, हमारा गाना आप एंटरटेन की जरूर है, इस ऑडियो की जरूर है सुना रहे, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। न्यू बैटर मैदान पर योगेश आते हुए ऑन हैट्रिक, फिर से एक बार गेंदबाज श्रेयस थले। ओहो, लाजवाब मिसिंग करने वाली गेंद यहां पर सीधा विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर रुका हमारे गुणे लेखक जी बतलाते हुए 8 रन। दो विकेटों के नुकसान पर फिर से एक बार श्रेयस थले गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर विशाल। और फिर से एक बार चकमा देते हुए लगातार की शानदार गेंदबाजी आज यजमान टीम सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल। आखिरी गेंद भी डॉट करने में कामयाब यहाँ पर श्रेयस थले। तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज 27 नंबर की जर्सी परिधान के हुए गेंदबाज अजिंक्य ठोमरे, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज लेफ्ट आर्म बैटर तन्मय। इनके ऊपर पूरी जिम्मेदारी, क्योंकि यह तीसरा ओवर है, आखिरी ओवर प्रगति पर 8 रन स्कोर कार्ड पर। 2 विकेटों के नुकसान पर तन्मय स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे योगेश। गेंदबाजी करेंगे अजिंक्य ठोमरे। सिद्धि विनायक झीराट डोंगरी टीम की जानिब से गेंदबाजी करते हुए एक कंजूसी गेंदबाजी करने का प्रयास, अलीबाग के कलवा आयुष बोकाड़े।
इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक भी खेल दिया है। शॉट तन्मय के बल्ले से आता हुआ शानदार चौवा। डीजे स्कोर जा पहुंचा है 12 रन। स्लॉग और अजिंक्य ठोमरे गेंदबाजी के लिए यार पहली गेंद के ऊपर चौवा लगाकर निनाद सर आगाज करते हुए, क्योंकि उन्हें पता है ये स्लॉग और भैरवी का षटक है, यहाँ पर रनों की प्राप्ति करनी होगी। पहले गियर से गाड़ी को टॉप में डालना होगा, तब यहाँ पर पिकअप पकड़ सकते हैं। और इस बार जड़ में डालने की कोशिश खोद कर खेला है फील्डर यहाँ पर, जब तक फील्ड करेंगे। और इस बार देखिए अजिंक्य ठोमरे यहाँ पर थोड़ा सा नाराज करते हुए अपने टीममेट को। इस दो रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पर लेफ्ट आर्म बैटर फिर से एक बार तन्मय, इस बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश फ्लाई स्लिप फील्डर, और फिर से एक बार अजिंक्य ठोमरे को मिलती हुई है सफलता। 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे प्रथमेश डीजे वाला। कुणाल आते हुए आखिरी ओवर प्रगति पर अजिंक्य ठोमरे के ऊपर गेंदबाजी के लिए दावत दी। नीला से अगर देखा जाए ना तो पहली ओवर के लिए गेंदबाजी के लिए अभिषेक नाइक अबू गेंदबाजी के लिए है। पहली गेंद पर चौवा आया, पर उसके बाद क्या कमबैक किया है गेंदबाज ने, कमाल की गेंदबाजी करते हुए, कंजूसी गेंदबाजी करते हुए वहां पर बल्लेबाजों को रोक बड़े स्ट्रोक लगाने से रोक कर रखा। दूसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए श्रेयस थले, जिन्होंने भी शानदार गेंदबाजी की, मात्र अपने स्पेल में 3 रन खर्च किए। और इस बार अजिंक्य ठोमरे पहली गेंद पर चौवा आने के बाद कम बैक करते हुए नजर आ रहे। 3 गेंदें हो चुके हैं, टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। ओहो, फिर से एक बार देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश, फिर से एक बार अपनी विकेट को सैक्रिफाइस करते हुए विकेट का पतन, डीजे को मौका। तो जरूर यहाँ पर फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश, कमाल की गेंदबाजी। आज तीनों गेंदबाजों ने अगर देखा जाए ना ऋतिक तो काफी प्रभावित किया है। आज अपने होम ग्राउंड पर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे, और उसी तरह से गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को रोकने में कामयाब होते हुए। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 14 रन स्कोर कार्ड पर। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, कमाल की गेंदबाजी, और इस बार विकेट प्राप्त करते हुए अच्छी स्टंपिंग, और बल्लेबाज आउट होते हुए डीजे प्रथमेश। सेकेंड इनिंग के लिए नेक्स्ट आवाज हमारे काबिल दोस्त रायगढ़ का बुलंद आवाज, जिसमें है दम वो है नीना जी कदम, इनके पास धन्यवाद। भाईजान सिद्धिविनायक क्रीडा मंडळ झिराट डोंगरी आयोजित
भव्य दिवस नाईट टेनिस क्रिकेटची स्पर्धा 2025 पर्व पहिलं फर्स्ट एडिशन आपण पाहतोय. आजची चौथी रजनी म्हणजे चौथी नाईट, अंतिम नाईट आपण पाहतोय. आत्तापर्यंत आपण या स्पर्धेचा विचार केला तर आत्तापर्यंत 5 संघ या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय झाले संघ आहेत. दिलदार बागदांडा, त्यानंतर बापदेव खंडाळे, त्यानंतर जागृती थळ, त्यानंतर आपण पाहिलं तर सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग आणि माऊली 11 वर्सोली. सर्व विजेते संघाचं अभिनंदन. आणि या 5 संघाचे आणि त्यानंतर आत्ता जे सामने चालू आहेत त्यामधील एक संघ आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे एकूण 6 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 6 संघांमध्ये सामने खेळले जातील ते म्हणजे प्रथम क्रमांकापासून 6व्या क्रमांकापर्यंत कोणते संघ कुठपर्यंत मजल मारत आहेत त्यासाठी बक्षीस फेरीतील सामन्यांना देखील काही सामन्यानंतर सुरुवात होईल. यानंतर या सामन्यानंतर आपल्या तिसऱ्या फेरीतील लढत पाहायला मिळेल, जिथे या लॉट्समधील आपण पाहिलं तर कणकेश्वर झिराड या संघाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. त्यांच्याबरोबर तिसऱ्या फेरीत कोणता संघ प्रवेश करणार यासाठीची लढत. दुसऱ्या फेरीतील सामना एका बाजूला आपण पाहिलं तर वागेश्वर धोकड संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे सिद्धिविनायक झिराड डोंगरी हा संघ. त्यांच्यामध्ये होणारी लढत, दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतोय. 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. जयशा पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत षटकारांनी आपल्या खास शैलीत आपल्या खेळीला आणि या सेकंड इनिंगला सुरुवात करतोय फलंदाज अभिषेक नाईक. डीजेला संधी. पहिल्या चेंडूती षटकार आलाय. 15 धावांचं आव्हान जणू काही पहिल्या षटकातच संपवायचं असा काहीसा उद्देश, मानस, हेतू आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अभिषेक नाईक उर्फ अबूचा. दुसरा चेंडू आपण पाहतोय हळूहळू पण चेंडूला घेऊन कळत आहे. खराब क्षेत्रक्षण, सुमार क्षेत्रक्षण तिथे आपण पाहतोय ते म्हणजेच क्षेत्ररक्षक यश काशीद याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे इथे 4 धावा मिळत आहेत. वेलकम फोर. 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं 10 धावा धाव फलकावं लागल्यात. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू तितकेसे चांगले पाहायला मिळत नाहीयेत. स्विचचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला आपण पाहतो सरळ बॅटनी फटकेबाजी करत असताना उलट्या बॅटनी म्हणजे स्विचचा स्ट्रोक किंवा रिव्हर्स स्विचचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न किंवा ते खूळ का फलंदाजाच्या डोक्यात येतं याचं उत्तर त्यांनाच माहिती असेल. बऱ्याच वेळेला ग्लेन मॅक्सवेल किंबहुना सूर्यकुमार यादव, ए बी डिव्हिलियर्स यांच्या पद्धतीत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न बरेचसे फलंदाज करतात. अबूने देखील तोच प्रयत्न केला, तो निष्फळ ठरला. इथे मात्र चांगला चेंडू वेगाने खेळून काढला जातोय. मात्र आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे, चेंडूला अडवलं जात आहे. इथे कोणतीही धाव येत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावानंतर पुढील 2 चेंडूवर पाहिलेत निर्धाव टाकलेत ते म्हणजे जयेश माळुंगे या गोलंदाजाविषयी सांगायचं झालं तर गतवर्षी या गोलंदाजाने 2 स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावला होता. स्लोअर 1 चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ज्याला आपण म्हणतो, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. मात्र फलंदाज आपण पाहिलं तर सुरक्षितरित्या क्रीजमध्ये दाखल झालाय. या एकेरी धावेने सिद्धिविनायक झिराड डोंगरी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 11 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय ते म्हणजे मंथनला मॉन्टी द मॉन्स्टर या नावाने ओळखलं जातं. एखाद्या मॉन्स्टरप्रमाणे मोठे फटके, मोठी धावसंख्या, मोठी खेळी खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो. इथे मात्र चांगला चेंडू प्रहार देखील तितकाच चांगला आहे आणि मागे क्षेत्ररक्षक देखील तेवढाच अव्वल दर्जाचा आपण पाहतोय तो म्हणजेच विकेश दर्डगे. तिथे विकेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. या चेंडूवर 1 धाव मिळते. एकेरी धावेने पहिल्या षटकाची सांगता होते. पॉवर प्लेचा पहिले षटक समाप्त झाल्याची घोषणा इथे पंचांकडून केली जाते आणि पहिल्या षटका अखेरीस आपण पाहिलं 15 धावांचा वाटला करताना आपण पाहिलं तर सिद्धिविनायक झिराड डोंगरी संघाची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. 12 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. 1 षटक पूर्ण झाले. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 3 धावांची. गोलंदाजीसाठी रोनित आपल्याला पाहायला मिळतोय.
रोनित गोठणकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू रोनितचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू टाकला जातोय. युवा गोलंदाज आहे, आज त्याला संधी दिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती ते कोणती धाव आली नाही आहे. आता पाहूया आपल्या षटकात चांगली गोलंदाजी करून रोनित हा सामना अंतिम षटकात घेऊन जातो का, कारण आता 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला. यावेळी चेंडूला दिशा दाखवले आणि हा स्ट्रोक, हा फटका म्हणजे येतोय विनिंग स्ट्रोक, विनिंग फटका, विजयी फटका. आणि हा सामना आज आपण पाहिलं तब्बल 10 गडी आणि त्याचबरोबर 10 चेंडू राखून जिंकलाय तो म्हणजे सिद्धविनायक झिराट डोंगरी या संघाने. अभिनंदन विजेत्या संघाचं. पराभूत संघाचे आभार, त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय. आणि त्यानंतर लगेचच आपण टॉस करून घेणार आहोत. तिसऱ्या फिरती लढत एका बाजूला कणकेश्वर झिराट संघ, दुसऱ्या बाजूला सिद्धविनायक झिराट डोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती